नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उत्तम फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या विकास निधीमधून मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तान कंपाऊंड वॉलचं उद्घाटन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। आमदार निधीमधून अंजनी बुद्रुक येथील मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तानसाठी 20 लाख रुपयांचा निधी कंपाऊंड वॉल्वसाठी देण्यात आला आहे। त्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी माजी सभापती जुने शिवसैनिक सुरेशराव आढाव हे मार्गदर्शन करत होते। यावेळी मार्गदर्शन करत असताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायमुलकर साहेबांचा झालेला पराभव हे मेहकर मतदारसंघाचे दुर्दैवच असल्याचं त्यांनी सांगितलं। तर भाषण करत असताना सुरेशराव आढाव हे भावनिक होऊन त्यांचे अश्रू अनावर झाले। एवढा चांगला माणूस 24 तास घरदार सोडून जनतेच्या सेवेमध्ये राहणारा माणूस म्हणजे रायमुलकर साहेब व अशा माणसाचा विधानसभेत कोणती चूक नसताना पराभव होतो हे मेहकर मतदारसंघाचं दुर्दैवच म्हणावं लागेल। यावेळी सुरेशराव आढाव हे मात्र चांगलेच भावनिक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले। या कार्यक्रमाला सरपंच किरण पारिसकर, माजी सभापती सुरेशराव आढाव, डॉक्टर वसंत नागोलकर, तालुका उपप्रमुख समाधान साबळे, माजी सभापती बाबूराव नागोलकर, माजी सरपंच अरुण लाड, उद्धव आल्हट, गजानन नागोलकर, राम राऊत, विजय आढाव, रमेश जाधव, विलास आल्हट, विजयजी आल्हट, श्रीराम नागोलकर, संजय जाधव, अरविंद जोशी सह शेकडो ग्रामस्थ हजर होते। शेख यजाज शेख, कासम अफरोज अली शेख, अलीम शाहरुख पठाण, कलील मामू, रियाज अली, गफूर बेग, फेरोज पठाण, अहमद अली, गजानन तडस, दिलीप आढाव, प्रकाश खोडवे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक मिनिट मी शेवटी मारतो। फोटो घ्या ना, दोघा मिळून चालू आहे कारण खास सोबती पकडला संतोष संपन्न झाला का समाधान पाटील मावला तुम्हाला लिहून बारां दोरां तर नाश्ता नाही का ऊपर पड़ेगा ऊपर बस चलो मैं शिंदे साहेब कुदळ मारता का? शिंदे साहेब गावाचे अरे बाबा तुम्ही बंद गाव तुम्ही सांभाळायला इधर देखो सर इकडे पाहनो हो तंटा मुक्त रे या पुलिस पाटील आहेत ना डॉक्टर याव या डॉक्टर साहेब या ओके डॉक्टर साहब दत्ता इधर डॉक्टर साहब रहे ना या डॉक्टर बोला ना मन कब से आओ दे बघा पकड़ा टिकस नहीं दूसरे पे ओ डॉक्टर साहब हे जो लवडा कट्टा वाला पकड़ा तो काय मिळाला टिकस मोडून टाकल इकडे बघा डॉक्टर पकड़ा आले ना
ग्लास ये ना कैमरे में बैठेंगे आदमी अरे ये वाला महाराजा 212 गजू गजू हरियाणा पुढे गजू राजू मोरे चला या बरोबर चला अरे हरियाणा भाऊ काय झाले फटाके फोडले तेव्हा चला म्हटलं चला राधा गजू गजू राजू गजू ये ना अरे ये ना पकडायला काय चालते ते बाहेर चालते इधर देख अप्रोच सलीम ले सलीम ले Incoming call from Shanti Vanish identified by Truecaller. विष्णू होता ना विष्णू बाबूराव मामाल बलवान पुढे हो विजू ये ना अरे ये ना कोण ये पुढे ये ना बस चलो बसो गया अभी चलो ये झाले तीन झाले हो. चला ना, जे राहिले ते इकडे पाहिजे सगळ्यांना का जाऊ द्या मजूर मध्ये मुस्लिम बांधवांच्या विनंतीला मान देऊन बऱ्याच वर्षापासून त्यांची या कब्रस्तानला वॉल कंपाऊंड देण्यात यावं अशी मागणी त्यांनी वारंवार आपले जनतेच्या मनातील आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर यांच्याकडे वेळोवेळी त्यांनी केली. बऱ्याच वेळेस कधी 10-20 जणं, कधी 25 जणं, कधी 50 जणं त्या ठिकाणी त्या आमदार साहेबाकडे भेटायला आले. त्यांना ती मागणी केली. सर्व मुस्लिम समाजाचे या कब्रस्तानचे पंच कमिटीचे सदस्य, सर्व मुस्लिम बांधव त्या ठिकाणी बऱ्याच वेळ आमदार साहेबाकडं या ठिकाणी गावातील सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून नेहमी जायचे, नेहमी मागणी करायचे आणि त्या मागणीच्या मान ठेवून, त्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या जनतेचे आमदार, जनतेच्या मनातील आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदरच त्या ठिकाणी जवळपास 20 लाख रुपये 20 लाख रुपये या कब्रस्तानच्या वॉल कंपाऊंड करता त्या ठिकाणी मंजूर केले होते आणि तसे शब्दसुद्धा दिले होते. आणि दिलेल्या शब्दाला जागणारा, दिलेल्या शब्दाचा मान ठेवणारा जनतेच्या मनातील आमदार म्हणून या ठिकाणी संजय रायमुलकर साहेबांनी दिलेले शब्द पाळले आणि निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते मुस्लिम बांधवाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलं आणि आपल्या इथे या वॉल कंपाऊंडच्या भूमिपूजनाकरता आज ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत मेहकर शिवसेना असेल, सावरण्याचा कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, कुंकाचा कार्यक्रम असेल, जावळाचा कार्यक्रम असेल, कुठं सप्ताह असेल, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी आमदार संजय रायमुलकर साहेब त्या ठिकाणी न बोलावता सुद्धा जायचे. बोलावल्यावर तर जायचे, पण कधी कधी न बोलावल्या तरी त्या ठिकाणी दुःखाच्या कार्यक्रमात ते हजर राहायचे. अशा व्यक्तिमत्व असलेलं या ठिकाणी त्या पराभव व्हावा हा जिवारी लागण्यासारखा विषय या ठिकाणी घडला. पण तरीसुद्धा त्यांनी आपलं जे काही व्रत घेतलं, जे काही निश्चय त्यांनी केलेला आहे तो त्यांनी सोडला नाही आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा
त्यांनी दिलेले शब्द या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानच्या वॉल कंपाऊंडसाठी आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे आणि त्या कामाला सुरुवात होत आहे. असं व्यक्तिमत्व मिळणं फार दुर्मिळ असते. सर्व जनतेची या ठिकाणी हानी होते, सर्व समाजाची आता की सारा बाग अपना है. तूफान आने के बाद पता चला कि सूखे पत्तों पर भी हक हवाओं का है. सूखे पत्तों पर भी हक हवाओं का है. नेमका असंच या ठिकाणी मिला ना करो. ये दौर अलग है, ये लोग अलग है. ये दौर अलग है, ये लोग अलग है. आप इस दुनिया में वफा ढूंढ रहे हो, लेकिन आप ये ख्याल रखो कि जहर के शीशी में आप दवा ढूंढ रहे हो. जहर के शीशी में आप दवा ढूंढ रहे हो. हे आमदार ठिकाणी थोडक्यात हुकलं. हा त्यांचा पराभव नाही, हे त्यांचं नुकसान नाही, हे जनतेचं नुकसान आहे, हे आपलं नुकसान आहे, हे आपल्या मतदारसंघाचं नुकसान आहे. कारण मागच्या 2.5 वर्षात तुम्ही जर पाहिला असेल, तुम्ही जर अनुभवला असेल, तर जवळपास 4,500 कोटी रुपये या मतदारसंघात आणले. 4,500 कोटी म्हणजे साधी गोष्ट नाही. या ठिकाणी आमदार निधी फक्त 5 कोटी रुपये मिळतो, तो पण वर्षाचा, आणि 2.5 वर्षात 4,500 कोटी रुपये आणले. तुम्ही मेहकरचं जर चित्र पाहिलं, आमदार साहेब आम्ही प्रचाराला ज्या ठिकाणी फिरत होतो, आमदार साहेबाला सुद्धा असेच माझ्यासारखे अश्रू अनावर होत होते. त्यांना रडू येत होतं, कारण लोकांचं प्रेमच एवढं मिळत होतं. परंतु झालं काय, घडलं काय, याचा विचार न केलेला बरा. झालं गेलं, पार पडलं. परंतु इथून पुढे मी सर्वांना विनंती करेल की सरकार आपलं आहे. शिंदे साहेब त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या जवळचे आहेत. भाजप सेना युतीचं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची त्या ठिकाणी सरकार आहे. मी सर्वांना विनंती करेल की आमदार साहेब जेवढा निधी आपल्या मतदारसंघात आणू शकतात तेवढा विद्यमान आमदाराकडून सुद्धा आणल्या जाणार नाही. कारण त्यांना फक्त वर्षाचे 5 कोटीच रुपये मिळणार. परंतु आमदार साहेबांनी जर ठरवलं, आपल्या संजय रायमुलकर ते आपल्यासाठी अजून पण आमदारच आहेत आणि आम्ही त्यांना अजून पण आमदारच म्हणणार कायमस्वरूपी. आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांना जेवढा निधी मिळणार आहे, जेवढा निधी ते आणू शकतात शिंदे साहेबाकडून, फडणवीस साहेबाकडून, अजित पवार साहेबाकडून, तेवढा निधी या ठिकाणी कोणालाही मिळणार नाही. म्हणून अजून पण ते या जनतेचे आमदार आहेत, मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा पराभव जरी झाला तरी ते आपल्यासाठी आमदार कायम राहणार आहेत. आणि म्हणून जनतेने या ठिकाणी धडा घ्यावा आणि अजून पण विचार करावा. मी या ठिकाणी एवढंच सांगेल. आणि बहुत दूर जाना पड़ता है, बहुत दूर जाना पड़ता है ये समझने के लिए, बहुत दूर जाना पड़ता है ये समझने के लिए कि अपने नज़दीक कौन है, अपने नज़दीक कौन है. या ठिकाणी आमदार साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमदार साहेबांनी दिला तो स्मशानभूमीकडे जाणारा, देवी मंदिराकडे जाणारा, हिवरा रोड त्या हायवेवर मिळणारा बायपास किती खराब झाला होता. 70-75 वर्ष झाले तो रस्ता दुष्काळाच्या काळात खडीकरण झालेला रस्ता कशातही बसणार नव्हता. असा रस्ता त्या ठिकाणी आमदार साहेबांनी विशेष बाब म्हणून आणि विशेष निधी म्हणून 1 कोटीचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला आणि तो रस्तासुद्धा पूर्ण झाला. कितीतरी सभामंडप झाले, कितीतरी गावातले रस्ते झाले, शाळा खोल्या झाल्या, लांडेवाडीत जवळपास 50 लाखाचं काम झालं. असे अनेक प्रकारचे कामं या ठिकाणी 12.5 लाख रुपये पाणी पुरवठ्याची योजना, आज 4.25-4.5 कोटीची नवीन पाणी पुरवठ्याची योजना आमदार साहेबांनी त्या ठिकाणी. सरपंच बसलेले आहेत, संतोष टोनपे आहेत. रात्री 9-10 वाजता शिंगणे साहेब आहेत, 10 वाजता ठराव दिला आणि हातोहात आमदार साहेबांनी माणूस पाठवून अमरावतीला तो ठराव अमरावतीवर सही घेऊन मुंबईला पाठवला आणि ती योजना तात्काळ मंजूर केली. असे अनेक प्रकारचे कामं इथं या ठिकाणी वेळ कमी पडेल एवढी कामं आहेत. आमदार साहेबाला गडबड आहे. माळेगावला बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.